महाराज एक सांगू का? गोपाळने ना त्या मोहित रावांसोबत जायलाच नको होतं. नाही म्हणजे माफ करा, आपले गोपाळ महाराज हुशार आहे, डॉक्टर आहे, चांगले शिकलेले पण आहे. पण ही निवडणूक आहे ना आदोक्षाज महाराजांनीच जिंकावी असं वाटतंय बरं का मला. खरं बोलताना कधी माफी मागायची नसते बाळंभट. अहो तुम्हालाच काय, मला सुद्धा असंच वाटतंय की ही निवडणूक अधोक्षजनीच जिंकायला पाहिजे. शेवटी खऱ्याचा विजय व्हायला नको का? सत्य बघा, सत्य. बर बाळंभट, या वर्षी दिवाळीला फळाला आला नाहीत घरी? नाही, आज येणार आहे मी. या या, नक्की या. वाट पाहतोय मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नीट उडवा रे पोरांना. राया रे, तिकडे उडव की फटाके. तू ना थांब, तुझं नाव मोठ्या बहिणीत सांगतो. हा ओ बाळंबट, जरा सांभाळून राहा बर का, नाहीतर तुमच्या धोत्रातच फटाका फुटायचा. काय म्हणालास? थांब, तुझ्या कानाखालीच असा आवाज काढतो ना, बिना आवाजातच फटाका फोडतो. थांब तू तिथं, थांब, आलो. राया, ए राया थांब. पळतो का? थांब, भेटशीलच ना. काय आहे मोठ्या बाई, हा? तुम्ही जे जे सांगितलंय ते आता आमच्याच अंगाशी यायला लागलंय. मोहितराव, उगीच मला बोल लावू नका. उगीच उगीच तुम्ही म्हणल्या म्हणून तुमच्या शब्दा खातर आम्ही त्या गोपाळाशी युती केली. तो गुरकुट राहतो आमच्यावर, याला काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा आम्ही आमचा फॉर्म भरला असता ना, बरं झालं असतं असं वाटायला लागलंय आम्हाला आता. अहो काय बोलताय? आमदारकीच्या माणसानी सरपंचकीच्या गोष्टी करू नये. क्या इथं आमचं करिअर बुडायला लागलंय तरी आम्ही गप्प बसायचं? हा, अहो आज शाळेची पहिली वीट लावायचा कार्यक्रम आहे, लक्षात आहे का तुमच्या? आमच्या तर पार नाका तोंडात पाणी जायला लागले राव. अहो काही होत नाही. हा, हा खरं तेच सांगतेय. अहो वीट ठेवल्यानं इमारत उभी राहत नसते. इमारत उभी राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायचे. तुमच्या ना तुमच्या काही डोक्यात घुसतंय का नाही? तुमचंच पोटचं पोरग आपल्या उमेदवाराला पाडायला लागले असं वातावरण आहे अख्ख्या गावात. आपलं प्याद म्हणावं तसं काम करत नाहीये, मला मान्य आहे. मग पण निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे उपाय पण आहेतच ना. अशा किती निवडणुकी लढवल्या तुम्ही मोठ्या बाई? हा, मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. मंदिराचं वेगळं असतंय, ही गावची निवडणूक आहे ही वेगळी आहे. हे पहा, दोन्हीकडे सत्तेचा रिमोट आपल्याच हातात असायला पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल अशी मला खात्री. तुमची कर्तबगारी माहितीये मला. अहो आम्ही आहोतच कर्तबगार. हो, पण आता तुम्ही एक काम करा. तो वीट लावायचा कार्यक्रम आहे ना, जा तुम्ही तिथं. कसं आहे मोठ्या बाई, शत्रूच्या गोटात जाऊनच खबरा काढायच्या असतात. हा, तिथंच आपल्या फायद्याची गोष्ट हाती लागू शकते. हो. जा म्हणजे काय, जाणारच आहे मी. आणि आपल्या फायद्याची नाही, माझ्या फायद्याची गोष्ट. एकदा का मी त्या विठू पंढरपूरकरला भेटले ना, काटीची कोट्यांची संपत्ती माझी. विठूच्या वाडीची जनता
ज्या दिवसाची चातकाप्रमाणे डोळे लावून वाट बघत होती तो मंगल क्षण आलेला आहे. आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गावच्या प्रगतीची मूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची आहे. महत्वाची आहे आणि तितकीच आनंदाची सुद्धा आहे. कारण दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या गावच्या शाळेची पहिली वीट आज इथे ठेवली जाते. ही खरंच आपल्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या गावातल्या तुम्हा सगळ्या तरुण पोरांनी ही शाळा उभी राहावी यासाठी जी काही धडपड केली आहे ती पाहून आपल्या गावचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे याची खात्री पटते. एकदम खरं बोलताय महाराज. इंदू आणि इंदूची फंट्या गँग. इंदू मेन. अरे हो हो बाबा, इंदू मेन. पण तुम्ही सगळ्या मुलांनी वेळोवेळी गावासाठी बरंच काही केलेलं आहे आणि आता तर एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे आणि ती आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडली. तुमचं कौतुक कुठल्या शब्दात करावं ना तेच मला कळत नाही. या कार्टीचं कौतुक करताना लोकांचे घसे कसे सुकत नाही मला काही कळतच नाही. नाहीतर काय, त्या पाठराखीन बाईत पण ना खूप चिवट आहे. त्यांच्या मार्गात एवढे दगडधोंडे टाकले आणि त्यांची टीम इथपर्यंत पोहोचलीच. ते विठू पंढरपूरकर कुठे दिसताय का, त्यांचा पत्ता लावून येतो मी. बरी इंद्रायणी, मला असं वाटतंय की शाळेच्या कामाची पहिली वीट ठेवून घेऊयात. आता उशीर नको. शुभस्य शीघ्रम. महाराज, आपण थोडा वेळ थांबूयात का? अजून थोडा वेळ? पण कशासाठी? अगं आलेत ना सगळे. अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, शाळेसाठीची पहिली वीट विठू पंढरपूरकर ठेवणारे म्हणून. नाही, आठवलं. अगं पण विठुराया पंढरपूरकर आहे कुठं? सगळे आलेत पण तो काही दिसत नाही कुठं. येईल म्हणाला होता, म्हणजे नक्की येणार आहे. म्हणजे काही हरकत नसेल तर आपण थोडा वेळ थांबूयात का? अगं थांबूयात का म्हणजे काय? थांबायलाच पाहिजे. त्यांचा काही फोन बिन असेल ना तर लावून पहा. हाय मायो, तो फोन नाही वापरत. हा, असं कसं माणूस आहे हा? आले का? कुठं कोणीच दिसत. आला वाटतं. आला नाही, चुकीचा माणूस आहे वाटतं. देवाची पण कधी एवढी वाट पाहिली नाही मी. तेवढी या विठू पंढरपूरकरची पाहते. आता ये की लवकर. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा अगणित लावण्य
तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा न वर्णवे तेथेची शोभा. इंदू मामी पाय दुखतायत ग आमचे. तो विठुऱ्या पंढरपूरकर कधी येणार? किती वेळ वाट बघायची अजून? अजून थोड्या वेळ वाट पाहिली म्हणून काय बिघडतंय काय? वहिनी अहो उगीच ओरडू नका त्याच्यावर. काय आहे इथं सगळेच जण खोळंबलेत आणि तसा उशीरही झालाय. शिवाय सगळ्यांना घरी जाऊन चहा फराळ पण करायचा आहे ना. मुहूर्त पण निघून गेला तर नवीन वेळ बघावी लागेल. नाही म्हणजे चांगल्या कामासाठी मुहूर्ताची गरज नसते, पण पाठ राखीन बाई. अहो किती वेळ वाट बघायची अजून? आम्ही कधी येणार आहेत ते? आता काय वीट आल्यावर वीट ठेवायला येणार आहे का? किती वेळ वाट बघायची? कोणाची वाट बघताय? मी आलोय. वीट कशी काय ठेवली? ए बेन्या, इथं आम्ही किती वेळचं वीट ठेवायची म्हणून थांबलोय. तू येऊन अशी डायरेक्ट वीट ठेवलीस. याला तर अरे असं करायचं नसतं रे बाळा. ए तुझं नाव विठुरा आहे काय? वीट तिकडे का बरं ठेवली? राया वीट ठेवायला पाहिजे होती म्हणून ठेवली. ए इकडे इकडे तुला हरिण दाखव. इकडे पप्या अरे थांब.
लहान पोरग आहे ते, घाबरलंय, बघ तरी एकदा. बाळा तू घाबरू नकोस. हा, तू कोण, कुठला, हा, आणि अचानक इकडं कसा काय आलास? तू या आमच्या गावचं नाही दिसत. मी खूप लांबून आलोय. तुला दुसऱ्यांना विचारतो हा? तुझं नाव काय सांग? एक मिनिट थांबा. बाळा इकडे सांग, काय नाव आहे तुझं? विठुराया. विठुराया? कसं आहे मंडई, शेवटी घडायचं ते घडलंच. कसं का असे ना, विठुरायाच्या हातून शाळेची पहिली वीट ठेवली गेली. कुणाच्या का रूपानं होईना, विठुराया कायम भक्तांच्या मदतीला धावून येतोच. आणि आजही तो आलाच म्हणायचा. अहो पण असं कसं, कोणत्या पण विठुरायाच्या हातनं ठेवायची का वीट? हा बरोबर नाही हे. मोठ्या बाई, वीट ठेवली गेली, ते पण मुहूर्तावर ठेवली गेली बर का. आपल्या विठुरायाच्या मनात हेच असेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मी आज आत्ता असं जाहीर करतो की दिवाळीच्या अतिशय शुभ अशा मुहूर्तावर आपल्या विठूच्या वाडीच्या शाळेची पहिली वीट या ठिकाणी ठेवली गेलेली आहे. आता लवकरच बांधकाम सुरू होईल आणि आपल्या गावची आपली शाळा इथं उभी राहील. विठुराया हिच्या मदतीला येतो. विठू पंढरपूरकरने पुन्हा एकदा झोला दिला. विठूच्या वाडीत शाळा होणार, झर 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 प्रगती होणार. विठूच्या वाडीत शाळा होणार, झर 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 प्रगती होणार. इंद्रायणी दिग्रसकर यांचा विजय असो. अध्यक्ष महाराज दिग्रसकर यांचा विजय असो. इंद्रायणी दिग्रसकर यांचा विजय असो. अध्यक्ष महाराज दिग्रसकर यांचा विजय असो. आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी. आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी. घालते मी रांगोळी. गोविंद 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 गोविंद. त्यांच्या चरणी ठेवा भाव. घरी आले देव, त्यांच्या चरणी ठेवा भाव. मुखी म्हणा राम शिव राम शिव राम शिव. मुखी म्हणा राम शिव होईल आनंद. गोविंद 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 गोविंद. आपण दिवाळीच्याच दिवशी लक्ष्मीपूजन का करतो? झाले बाई याचे प्रश्न सुरू. आई सांग ना प्लीज. राया गप्प बस आणि समोर देवाकडे बघ आणि नमस्कार कर. कळलं? सारखे सारखे जर तू प्रश्न विचारलेस ना तर लक्ष्मी नाराज होईल. कळलं? देऊ, असं काही लक्ष्मी आपल्यावर नाराज वगैरे होत नाही बर का. नारायणी का बोलतेस ग तू त्याला असं? काका
बघितलं ना किती प्रश्न विचारतो तो. अगं मग विचारू देत की. हे बघ, सतत प्रश्न पडणं आणि ते विचारणं हे चौकस बुद्धीचं लक्षण आहे, कळलं का? देऊ, ये इकडे, मी तुला सांगतो त्या मागची गोष्ट. ये. तर असं आहे, आपण लक्ष्मी देवींना ऐश्वर्याची, धनाची, सुख समृद्धीची देवता मानतो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी बाहेर पडतात आणि ज्या घरामध्ये सुख, शांती, समाधान असतं, माणसं एकत्र येऊन लक्ष्मी देवींची पूजा करत असतात, अशा घरी लक्ष्मी देवी जाऊन तिथल्या सगळ्या माणसांना आशीर्वाद देतात, अशी आपली समजूत आहे.